बॅटिंग करते. प्रशांत ऑन स्ट्राईक. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून खोलातला बॉल समोरच्या दिशेने उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलाय. रन्स मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, जीवदान प्राप्त, चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने संघाची धावसंख्या 54 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय ते अर्थात 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. चौकार आलाय. झेल निसटला, जीवदान प्राप्त झालं. झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु रिॲक्शन्स गोलंदाजाचे पाहण्याजोगे होते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर अजित चोरगेला आपण पाहतोय, त्याचं स्वागत चौकाराने झालंय. पुढचा बॉल, यावेळेला बाची लिडिंग एज. पुढच्याच बॉलवरती सुवर्ण संधी आणि चालून आलेल्या सुवर्ण संधीचं सोनं केलंय. फलंदाज होतोय प्रशांत जाधव बाद. वाटू लागल्या कारण तितकासा चांगला खेळ त्याला अद्याप करता आलेला नाही आहे या PTPL सीझन 4 मध्ये. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 54 आहेत. विकेट आणखीन एक गमावलाय. बाद होत असताना आपण पाहतो आहोत प्रशांत जाधव बाद झालाय. नवीन बाडे सचिन उतेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सचिन उतेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रवीण दुगाडे असते तर म्हणाले असते, सचिन उतेकर तू कुछ कर. त्याच्याकडून बॅटिंगची अपेक्षा आहे. धावा गोळा कराव्या लागतील त्याला. मैदानाच्या आतमध्ये त्याचा खेळ कसा राहील याच्याकडे जिथे प्रत्येक अपेक्षेने पाहत असेल चढवलीकर. येल्लो आर्मी आता मात्र शांत झाली. बॅकफुटला आले, बॅटच्या स्टिकरला लागलाय. यष्टिरक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आला. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद. मध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. धावा थांबल्याच नाही तर विकेटही गमावल्यात. खरं तर धावा थांबवणं गरजेचं असताना गोलंदाजी मार्कवरती अजित चोरगे आला. त्याने लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्या. हॅट्रिकचा बॉल तो हॅट्रिक वरती असताना पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक आल्यात. 3री हॅट्रिक पाहायला जातोय का आपण त्याची अपेक्षा निश्चित असेल. नारायण दराडे, सुनील उतेकर यांच्या नावावरती हॅट्रिक पाहायला मिळाली. नारायण दराडे पोलीस दलामध्ये असल्या कारणाचं त्यांच्या नावावरती एक हॅट्रिक पाहायला मिळाली. कारण बॅटिंग करणारा बॅटरचा ना आविर्भावच बदलून जातो. एखादा पोलीस दलामधील पोलीस प्रतिस्पर्धी म्हणून असेल. चेक. तर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या आकर्षक ट्रॉफी दिल्यात सन्माननीय आदरणीय राहुलभाई मोरे, आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी
आकर्षक ट्रॉफी दिल्यात असे सन्माननीय आदरणीय राहुलभाई मोरे या आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. डॉट बॉल आला. या षटकामध्ये केवळ एक चौकार पाहायला मिळाला. तदनंतर 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले, त्यामध्ये 2 विकेट गमावल्यात. धावाही थांबल्या, विकेटी गेल्यात आणि जिथे 5 फलंदाज बाद झालेत. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू देखील लगातारचे 4 बॉल निर्धाव स्वरूपाचे आले आहेत. धावा आलेल्याच नाही आहेत. मुळात गोलंदाजीवरती जणू काय धावसंख्येवरती अंकुश लगावलं. पहिल्या षटकामध्ये धावांची जी काय लयलूट झाली होती, पहिल्या षटकामध्ये धावांचा सेल लागला होता, तिथून पुढे धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. एक लेजेंडरी क्रिकेटर तथा एक उत्कृष्ट अंपायर, परंतु 22 नंबर ज्यांच्यासाठी लकी आहे ते संदीप माने सर यांना देखील तुम्ही या स्पर्धेमधून पाहताय. यावेळेला देखील आणखी एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि विकेट प्राप्त केल्या. त्या 2 महत्वाची गोलंदाजी आणि अर्थात अजित चोरगेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 धावा 2 विकेट या षटकामध्ये. धावफलकावरती धावा आहेत तर 54 ला 5. जयहनुमान नगर वॉरियर्स टीमचा कॅप्टन आणि योगेश सरकार किनेश्वर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. चला दोन्ही